विठ्ठल मंदिर प्रभाग की उपेक्षा पर भड़के राहुल देवताड़े, 15 अगस्त को करेंगे बड़ा आंदोलन। चंद्रपुर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के जिला शहर उपाध्यक्ष राहुल देवताड़े ने महापालिका आयुक्त को दिए निवेदन में विठ्ठल मंदिर प्रभाग के सड़क, पानी, स्कूल अतिक्रमण, घरकुल और कर वसूली से जुड़ी कई वर्षों पुरानी समस्याओं के समाधान की मांग की है। उन्होंने कहा कि प्रभाग के नागरिक लंबे समय से बदहाल सड़कों, बंद पड़े स्कूलों, पानी की किल्लत और अतिक्रमण की समस्याओं से परेशान है, लेकिन महापालिका प्रशासन पूरी तरह उदासीन बना हुआ है। देवताड़े ने आरोप लगाया कि निवेदन, अर्ज, आंदोलन, अन्नत्याग और मोर्चों के माध्यम से बार बार ध्यान दिलाने के बावजूद महापालिका ने अब तक कोई ठोस कदम नहीं उठाया। खासकर सेंट फ्रांसिस स्कूल के सामने की सड़क वर्षों से खोदी हुई है। अमृत जल योजना के तहत लगाए गए कई नालों में पानी नहीं आता। इंदुबाई रासेकर को नल कनेक्शन नहीं मिला। डॉक्टर रविंद्रनाथ टैगोर और नरकेसरी अभ्यंकर स्कूल वर्षों से बंद है तथा बिनबा गेट के बाहर स्थित शांति धाम पर हुए अतिक्रमण को हटाने की कार्रवाई भी नहीं हुई। उन्होंने चेतावनी दी कि यदि 14 अगस्त इन समस्याओं का समाधान नहीं किया गया तो 15 अगस्त को गांधी चौक स्थित महापालिका परिसर में निवेदन और समाचार कटिंग की होली जलाकर प्रभाग के नागरिकों के साथ बड़ा आंदोलन किया जाएगा। मागील अनेक वर्षापासून महानगरपालिकेला आमच्या ज्या चंद्रपूरच्या समस्या आहे आणि माझ्या विठ्ठल मंदिर वार्डातील समस्या आहे, मागील अनेक वर्षापासून आम्ही हे निवेदन देऊन राहिलो। निवेदनही करून निवेदन दिले, शेकडोच्या संख्येने निवेदन दिले आम्ही। आतापर्यंत महानगरपालिका पूर्तता आतापर्यंत झाले नाही। त्यासाठी न्यूजपेपरमध्ये हा सर्व न्यूजपेपर आम्ही थैल्या भरू इथे महानगरपालिकेला इथे आणले आहे। आजचा जो आमचा मुद्दा आहे त्या विठ्ठल मंदिर प्रभागात अनेक असे मुद्दे आहेत। त्या अनेक मुद्द्याचे निवेदन शेकडोच्या संख्येने महानगरपालिकेला दिले आहे, पण त्या मुद्द्याकडे कोणतेही सडोतर उत्तर आम्हाला महानगरपालिका प्रशासनाने दिले नाही। आणि इच्छा आयुक्त साहेबांना आम्ही वारंवार निवेदन देऊन हे प्रश्न विचारले तरी दिले नाही। त्याच्यामध्ये आमचे असे 10 मुद्दे आहेत ते विठ्ठल मंदिर प्रभागातले हे संपूर्ण रस्ते खोदकाम करून ठेवले आहे। चंद्रपूर शहरातले रस्ते खोदकाम करून ठेवले आहे। पावसाळ्याचे दिवस चालू आहे, पण तरी पण या रस्त्याकडे कोणतीही डागडुगी केली नाही। त्यानंतर अमृत जल योजनेचे पाणी संपूर्ण ठिकाणी आतापर्यंत कुठेही पोहोचले नाही विठ्ठल मंदिर प्रभागातला काही परिसरामध्ये। त्यासाठी वारंवार निवेदन दिले। त्यानंतर डॉक्टर रविंद्रनाथ टागोर प्राथमिक शाळा, नरकेसरी अभ्यंकर शाळा, दोन्ही शाळा मागील अनेक वर्षापासूनच्या बंद आहे। त्याही शाळा चालू केल्या नाही। त्याच्यात अभ्यासिकाची मागणी केली होती, ते अभ्यासिका काही चालू केली नाही। बिनबा गेट बाहेरील मोक्षधाम असल्यामुळे, तिथील जुनं मोक्षधाम शांतीधाम असल्यामुळे तिथील अनेक वर्षापासून कचऱ्याची परिस्थिती झाली आहे, घाणीची परिस्थिती झाली आहे। त्यामुळे निवेदन आम्ही सादर केले होते। त्याही निवेदनाकडे कोणतेही लक्ष दिले नाही। तिथे अतिक्रमण केले, ते अतिक्रमण सुद्धा हटवले नाही। त्यानंतर घरकुलांचे अजून काही चेकच स्थगित आहे महानगरपालिकेने, त्याकडे काही लक्ष दिले नाही। त्यानंतर सर्वात मोठा प्रश्न असा आहे की महानगरपालिका आपली म्हणले असल्यानंतरही इथच्या स्थानिक चंद्रपूर रहिवाशांना सर्वात मोठा घर टॅक्स भरावा लागते। हे खूप मोठी शोकांतिका आहे। याकडे आम्ही मनपा महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधले, ते लक्ष दिले नाही। सन 2017 मध्ये अमृत योजना चालू झाली। अमृत योजना चालू झाल्यानंतर संतोष मुरकुटे नामक ठेकेदाराला हे काम दिलं होतं। 200 कोटीची त्याला ते पैसे देण्यात आले। अर्धवट काम सोडून तो मुरकुटे पराला, पण त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही महानगरपालिका प्रशासनाने। त्यानंतर बिनबा गेट बाहेरील सिग्नल लावले, ते सिग्नल अजूनपर्यंत चालू केले नाही। असे आमचे हे 10 मुद्दे घेऊन वारंवार आम्ही निवेदन दिले, पण या निवेदनावर कोणतीही पूर्तता केली नाही। त्यासाठी आज आम्ही हे शेवटचे निवेदन दिले। हे निवेदन अगर याच्यावर पूर्तता करणार नाही महानगरपालिका प्रशासन, ते ह्याच निवेदनाची मी होळी करून 15 ऑगस्टला मी ह्याच गांधी चौकामध्ये आत्मदहन करणार असा इशारा मी महानगरपालिका प्रशासनाला देऊ इच्छितो। कारण की हा जनतेच्या लोकहिताचा मुद्दा आहे। आम्ही वारंवार निवेदन देतो, पण ह्या निवेदनावर कोणतीही पूर्तता महानगरपालिका प्रशासन करत नाही। जनतेच्या हितासाठी हे माझ्याकडे एवढे निवेदनाची संपूर्ण थप्पी लागली आहे, हे तुम्ही बघू शकता। त्यानंतर हे पेपरामध्ये एवढे हे मुद्दे आले आमचे, हे सर्व 2-2 थैल्या भरून आम्ही हे सर्व पेपर आहे, निवेदन आहे, तरी याच्याकडे कोणतेही लक्ष महानगरपालिका देऊन नाही राहिली। यासाठी या 15 ऑगस्टला मी या गांधी चौकामध्ये हेच निवेदन आणि हेच पेपर जाळून याच्यातच मी माझी आहुती देणार। जय हिंद, जय महाराष्ट्र।